भाऊ ॲम्ब्युलन्सला फोन लावा. पुण्यातील नवले पूल हा फक्त आणि फक्त सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे त्याच्यावरती सातत्याने होणारा अपघात. आत्ता मी अशा परिसरामध्ये आहे, जांभूळवाडी या परिसरामध्ये आहे, जिकडनं थेट हा नवले पूल तिकडे जातो. नवले पुलाकडे हा रस्ता जातो आणि इकडनं साताऱ्यावरनं तो रस्ता येतो. आपण बघतोय की किती जड वाहनं मोठ्या वेगानं या रस्त्याने जातात आणि त्यामुळे सातत्याने इथे अपघात होत असतात. पण त्यावरती नेमकं शासन करतंय काय असा प्रश्न होतोय. पण आता आपण याच रस्त्याने गाडीनी प्रवास करत जाणार आहोत आणि एक डेमो बघणार आहोत नेमका की कसं न्यूट्रलवरती टाकून हे जे जड वाहनं आहेत ते बसतात आणि त्यानंतर त्यांची स्पीड कंट्रोलमध्ये राहत नाही, म्हणून जे लहान गाड्या आहेत त्यांच्यासोबत त्यांचा अपघात होतो. चला तर मग आपण बघूयात की नेमका या रस्त्याने जाताना काय वेगाने हे जड वाहनं जातात आणि त्यासोबतच त्या जे लहान गाड्या आहेत त्या देखील काय वेगाने जातात. आत्ता खरं तर हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती भरपूर जड वाहनं आहेत आणि त्या जड वाहनं हे सातत्याने इकडनं ये जा करत असतात आणि मोठे जे ट्रक आहेत किंवा इतर जे गाड्या आहेत ते खूप वेगानं या रस्त्यावरून जात असतात. हा पुणे बँगलोर हायवे जो आहे तो फक्त एका गोष्टीसाठी खरं तर फेमस आहे म्हटलं तरी चालेल आणि तो आहे फक्त अपघातासाठी. खरं तर खूप अनेक वर्ष झाले या रस्त्याला बनवून, तरी पण यावरचा जो अपघातांचं जे सत्र आहे ते मात्र काही कमी होताना दिसून येत नाहीये. तर आपण आता इकडनं निघूयात आणि बघूयात की नेमकं कसा हा सगळा प्रवास इकडचे जे सगळे प्रवासी आहेत ते सुरू करतात. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हा जो रस्ता आहे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून इकडे जड वाहनं असतील किंवा इतर कुठली जी वाहनं असतील ती सातत्याने इकडनं ये जा करत असतात. भरपूर लोडेड ट्रक्स या रस्त्यावरनं सातत्याने ये जा करत असतात. पण सगळ्यात मोठा इथे जो प्रॉब्लेम आहे तो आहे, आता तुम्ही जर बघितलं तर मी गिअर चेंज करताना देखील बऱ्यापैकी स्पीड ही वाढलेली आहे. इथे रंबलर्स लावलेले आहेत, इथे जे बोर्ड्स आहेत ते सुद्धा दाखवलेले आहेत, पण तरी मात्र इथे अपघात का होतात हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आहे. आणि जर तुम्ही हे सर्व्हिस रोड बघितलात ना तर या सर्व्हिस रोडमध्ये ह्याची सगळ्यात मोठी चूक अशी आहे की इकडनंच हायवेला पण कंटिन्यू होता येतं आणि इकडनंच या सर्व्हिस रोडला देखील जाता येतं. तर कालचा जो अपघात झाला नवले पुलावरचा तो सुरुवात त्याची अशी झाली की जो मागचा कंटेनर आहे त्या कंटेनरने जोरात वेगाने येऊन, आणि प्राथमिक माहिती अजूनही असंच सांगते की जो कंटेनर होता त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्या ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांनी ती जी गाडी होती 4 चाकी जी गाडी होती त्या 4 चाकी गाडीला धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्याचा स्फोट झाला. ती गाडी होती CNG. ती CNG गाडीचा स्फोट झाला आणि त्याला मोठी आग लागली आणि जो समोरचा जो कंटेनर आहे त्या कंटेनरच्या मध्ये ती गाडी दबल्या गेली. आणि त्याचं कारण म्हणजे काय तर मागचा जो कंटेनर आहे त्यांनी ती गाडी न्यूट्रलवरती ठेवली. आता जर तुम्ही बघितलं तर मी इथे गाडी न्यूट्रलवरती ठेवते आणि मी अशीच जर गाडी सोडून दिली तर अचानक ह्याचा वेग वाढतो. आता ही जी गाडी आहे ही गाडी छोटी असल्याने ह्याला कंट्रोलमध्ये आपल्याला ठेवता येतं, पण जे मोठ्या गाड्या आहे हे बघा आता सातत्याने ही स्पीड वाढतीच आहे. ही जर तुम्ही आता बघितलं की मी काही न करता या स्लोपवरनं मी काही ॲक्सिलरेट नाही करत आहे, ना काही ब्रेक दाबते ना काही क्लच दाबते, पण आत्ता ही स्पीड जी आहे ती 60 वरती गेलेली आपल्याला दिसून येते. बघा मी काही न दाबता. आणि तुम्ही जर बघितलं तर इथे बोर्ड सुद्धा दिलेला आहे स्टीप स्लोप अहेड, गाडी न्यूट्रलवरती करू नका असं
अशा प्रकारचा हा बोर्ड देखील इथे लावण्यात आलेला आहे, तरी पण सातत्याने हा जो अपघात आहे तो होतोय. तर आता कालच्या अपघाताचं जर आपण बघायचं झालं तर कालचा जो अपघात आहे तो इतका भीषण होता की जवळपास 2 ते 2.5 तास फक्त त्यातले जे मृतदेह आहेत ते काढण्यासाठी लागले होते. आणि नंतर अशी माहिती समोर आली की जवळपास 1 किलोमीटर अगोदरपासूनच तो जो कंटेनर आहे तो कंटेनर गाड्यांना धडक देत आलेला होता. त्यामध्ये जवळपास 7 ते 8 गाड्यांचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं. तर आता तुम्ही बघितलं तर हा एकदम छोटा रस्ता जो आहे सर्व्हिस रोडवरनं जो परत हायवेला इथे कनेक्ट होतो तिकडनं परत इथे अपघात होण्याची शक्यता आहे. आणि मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा एक भीषण असा अपघात झालेला होता तो मध्यरात्री झालेला होता तो देखील याच भागामध्ये इथे झालेला होता. इकडनं ती जी 4 चाकी आहे ती खाली पडलेली होती. असे हे जे अपघात आहे अपघातांचं सत्र खरं तर हे सातत्याने चालू होतं. जवळपास वर्षभरामध्ये 200हून अधिक बळी, मी परत सांगते 200हून अधिक बळी जे आहेत ते या नवले पुलावरनं अपघातामुळे गेलेले आहेत. तर कालचा जो अपघात आहे ना तो अपघात इतका भीषण होता की त्याच्यामध्ये ती गाडी अक्षरशः चेपल्या गेलेली होती. आणि त्याच्यानंतर तो जो स्फोट झालेला होता त्या स्फोटामध्ये जे गाडीमध्ये लोक बसलेले होते त्यांचा अक्षरशः चुराडा झालेला आपल्याला दिसून येतोय. आता सुद्धा काहीसं आता आपण बघतोय हे ताजी दृश्य आहेत. पुन्हा एकदा एक मोठा अपघात झालेला दिसून येतोय की काय असं चित्र खरं तर इथे स्पष्ट होत आहे. तुम्ही जर बघितलं तर अपघातांचं हे जे सत्र आहे हे सातत्याने नवले पुलावरती चालूच आहे. काल याच नवले पुलावरती खरं तर एक मोठा आणि भीषण असा अपघात झालेला होता आणि त्या अपघातामध्ये जवळपास 8 जणांचा हा मृत्यू झालेला होता. आणि मी आता त्या स्पॉट पाशी जवळपास आलेली आहे की जिकडे काल अपघात झालेला होता. आणि त्या अपघातात जे कंटेनर आहेत त्या कंटेनरचं जे नुकसान झालेलं आहे ते तुम्ही या दृश्यांमधनं आता बघू शकाल. हाच तो कंटेनर आहे जो पुढे होता आणि ज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता आपण त्याच कंटेनर पाशी आलेलो आहे. आणि जर तुम्ही बघितलं तुम्ही मगाशी सुद्धा या सगळ्या दृश्यांमधनं बघितलं की काय प्रकारचं मोठ्या स्पीडवरती गाडी जाते आणि जेव्हा न्यूट्रलवरती गाडी टाकण्यात येते तेव्हा त्या गाडीची स्पीड काय होते. आणि जर तुम्ही आता बघितलं या कंटेनरला तर त्या अपघाताची भीषणता तुम्हाला लक्षात येईल की ज्या प्रकारे काल हे सगळं झालं त्यानंतर जवळपास 15 ते 20 जणांचा मृत्यू हा झालेला होता. आणि 15 ते 20 जण हे जखमी झालेले होते आणि 8 जण हे मृत्युमुखी पडलेले होते. हा तोच कंटेनर आहे ज्यांनी मागणं येऊन धडक दिलेली होती आणि त्याच्यानंतर गाडीने पेट घेतला. आता जो तुम्ही समोरून येणारा रस्ता बघताय ना त्याच रस्त्यावरनं वेगाने तो ट्रक जोरात आलेला होता. अति वेगाने तो आला आणि त्यानंतर त्या गाडीला धडक दिली. ती गाडी होती CNGची म्हणून स्फोट झाला. पण त्यानंतर ती गाडी चेपल्या गेली. जर CCTV देखील आपण बघितला तर ती गाडीमध्ये चेपल्या गेली आणि त्यामध्ये जवळपास 5 जण असण्याची शक्यता ही वर्तवली जाते. आणि हाच तो ट्रक आहे जो जवळपास या रस्त्यावरनं म्हणजे साताऱ्याकडनं नवले ब्रिजकडे येणाऱ्या रस्त्यावरनं जवळपास 7 ते 8 गाड्यांना धडक देत आलेला होता ज्याच्यामध्ये 15 ते 20 जण जखमी झालेले होते आणि 8 जणांचा मृत्यू झाला होता. जी गाडी चेपल्या गेली होती त्याच्यामध्ये 5 जण असण्याची शक्यता ही वर्तवली जाते. त्याच्यामध्ये एक 3 वर्षाची लहानगी मुलगी देखील होती अशी माहिती मिळालेली आहे. जेव्हा या सगळ्याबद्दल सखोल विचारणा NDTV मराठीने केली तर तेव्हा असं माहिती समोर आली की ती 3 वर्षाची मुलगी आपल्या आईच्या मैत्रिणीसोबत नारायणपूरला गेलेली होती आणि तिकडनं येताना ही दुर्दैवी घटना इकडे झाली. या सगळ्या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पुण्याचे खासदार हे इकडे येऊन भेट देऊन गेले.
बरं, भेटीनंतर ते म्हटले की अनेक जे उपाययोजना आहेत ते या नवले पुलासाठी लावण्यात आलेल्या होत्या, मात्र त्याचा काही उपयोग होताना दिसत नाहीये. कारण जर तुम्ही बघितलं हा जो अपघात आहे तो इतका भीषण होता की इकडेच त्या ज्या ट्रक आणि ती जी गाडी आहे ती अडकलेली होती. तर त्या अपघातानंतर जेव्हा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की उपाययोजना केल्या आहेत, रंबलर्स लावलेले आहेत, स्पीड गन्स लावलेले आहेत, बोर्ड लावलेले आहेत, पण त्याचा उपयोग काय हा सगळ्यात मोठा सवाल इथे उपस्थित होतोय. कारण रंबलर्स जरी लावले तरी तुम्ही आता बघितलं की मी ज्या प्रकारे न्यूट्रल टाकली गाडी आणि ज्या प्रकारे गाडी स्पीडनी आली, ती गाडी छोटी होती म्हणून ती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये तरी राहिली. पण मोठे जे ओव्हरलोडेड ट्रक असतात त्यांचं प्रेशर इकडे येतं. तुम्ही बघू शकता हा जो पुढचा भाग आहे ना त्याच्यावरती असं पूर्ण प्रेशर येतं आणि त्यामुळे तो जो प्रेशर आहे ते कंट्रोल होत नाही आणि ब्रेक फेल होतात आणि अपघात होतात. म्हणून रंबलर्सचा नेमका तिथे उपयोग काय हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरा की बोर्ड लावून होतं काय. तिसरं त्यांनी असं देखील म्हटलं की जे वेगवेगळे विभाग आहेत, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच NHAI, त्यासोबतच PMRDA, पुणे महानगरपालिका, नगर विकास खातं, या सगळ्यांमध्ये समन्वय नाही का असा प्रश्न त्यांनी स्वतःनेच उपस्थित केला. मग जर मंत्रीच स्वतः प्रश्न उपस्थित करत असतील तर नागरिकांनी बघायचं कोणाकडे. आणि त्यासोबतच काल काही प्रथमदर्शनी या सगळ्या अपघाताचे प्रथमदर्शनीय NDTV मराठीशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे अपघात झाला. पण त्यासोबतच नागरिक म्हणून त्यांनी काल एक सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित केला आणि तो म्हणजे की आमचे पैसे जात आहेत कुठे, आमचे पैसे जात आहेत कुठे. हा प्रश्न का उपस्थित केला मी तुम्हाला सांगते. आता तिकडनं जो येणारा रोड आहे तुम्ही जर बघितलं की इकडेच याच हायवेवरनं सर्व्हिस रोडला लागायला लागतं, परत इकडनंच पुढे कंटिन्यू करायला लागतं हायवेला. म्हणजे ज्यांना कंटिन्यू करायचं असेल ते जोरात स्पीडने कंटिन्यू करतात आणि इकडे हे जे सर्व्हिस रोडला लागायचा जो रस्ता आहे तो छोटा आहे. तर मग इकडचे नागरिक जे गेल्या अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत तर त्यांचा असा प्रश्न आहे की आमचे पैसे नेमकी जात आहेत कुठे. कारण इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे 2 वे ट्रॅफिक आहे, या दोन्ही बाजूनी इकडे गाड्या येतात. जर इकडनं हायवेवरनं सर्व्हिस रोडला लागणारी जर गाडी जोरात आली तर अपघात का नाही होणार. अशा छोट्या छोट्या पण मोठ्या एवढ्या त्रुटी आहेत नवले पुलावरती की नवले पुलावरती अपघात कधी संपणार हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण मी मगाशी जसं म्हटलं की 200 बळी, माणसांचे 200 बळी या नवले पुलावरती अपघात झाल्यामुळे अपघातांमध्ये गेलेले आहेत आणि त्यावरती उपाययोजना करून देखील जर काही होत नसेल तर मग अजून काही त्याच्यावरती करता येते का, याकडे सरकारचं लक्ष नाही आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कालच्या अपघातानंतर पुणे अक्षरशः हादरले. कारण जर आपण CCTV बघितलं तर ती गाडी धडकली, ती गाडी कंटेनरला गाडी ती धडकली, ते दोन्ही पुढे आले आणि पुढच्या कंटेनरला ते मध्ये चेपल्या गेलेली गाडी. एवढा भीषण तो अपघात होता, मोठा स्फोट झालेला होता. जवळपास 2-2.5 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पुणे अग्निशमन दलाकडनं त्या ते जे सगळे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले होते. म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढा तो भीषण असा अपघात होता. पण या सगळ्यानंतर प्रश्न असाच राहतोय की सरकार नेमकं यावरती उपाययोजना काय काढणार आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट करून सांगितलं की मी आदरांजली वाहतो, जे घडलं ते अगदी दुर्दैवी आहे. पण याच्यावरती पालकमंत्री म्हणून आज ते काय करू इच्छितात हे त्यांनी ट्विट केलेलं आहे. दुसरं, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ इथे येऊन पाहणी करतात. ते म्हणतात की उद्या ह्याच्यावरती बैठक बसवलेली आहे. पण एवढा मोठा अपघात व्हायची वाट का पाहावी लागते. कारण आज एका चिमुकलीपासून ते ड्रायव्हर होते त्यांचा जीव गेलेला आहे, 8 जणांचा या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे. तर मग एवढा मोठा अपघात व्हायची का वाट पाहावी लागते, दुसरा प्रश्न. तिसरं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 लाखाची मदत ही जाहीर केलेली आहे. वारसांना 5 लाखाची मदत केली, जाहीर केले, मान्य आहे.
पण या सगळ्यामध्ये त्यांनी जे उपाययोजना राबवलेल्या आहेत ते व्यवस्थितरित्या चालत आहेत का, हा इकडे प्रश्न उपस्थित होतो. ते त्यांनी त्याचं व्हेरिफिकेशन केले का, हा इथे प्रश्न उपस्थित होतो. कारण स्पीड गन्स लावून नुसतं काही काम होणार नाही आहे. स्पीड गन्स लावून कोट्यवधी रुपयांचं नुसतं हे जे फाईन आहेत ते भरतात लोक. त्याच्यावरती ना स्पीडवरती कंट्रोल आहे ना इथे अपघातांवरती कंट्रोल आहे. तर नेमकं प्रशासन करतंय काय, असा इथे प्रश्न उपस्थित होतोय. कालच्या अपघातानंतर पुणे हादरलंय. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील असं अपेक्षित आहे आणि नवले पुलावरचे जे अपघात आहेत ते कमी होतील, रादर थांबतील, अशी त्याहून मोठी अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.